बोलेगाव नागपूरचा बिहार झाला. नगरसेवक दत्ता पाटील सप्रे यांचा पत्रकार परिषदेमध्ये गंभीर आरोप. अहिल्यानगर शहरामध्ये बोलेगाव नागपूरमध्ये पुढे गुन्हेगारांची चलती झाली आहे. चौकात टोळ्या बसल्या असून हप्ते वसुली सुरू आहे. पोरींची छेड काढली जाते. मटक्यांचे अड्डे आणि वेश्या व्यवसाय जोरात आणि MIDC पोलीस स्टेशनमधलं जे कलेक्टर आहेत त्यांच्यावरही सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी दत्ता सप्रे यांनी केली आहे. MIDC पोलीस स्टेशनमध्ये कोणतेही व्यक्तीच्या विरोधामध्ये जर तक्रार आली तर त्या तक्रार घेतल्या जात नाहीत. तिथं तडजोड केली जाते आणि या सर्व कारणांमुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. MIDC मधले कामगारसुद्धा भयभीत झालेले असून तोफखाना पोलीस हद्दीमध्ये घडत असलेले गुन्हे पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत असा संताप दत्ता पाटील सप्रे यांनी व्यक्त केला आहे. अनेक भागांमध्ये गुन्हेगारांचा अड्डे झालेले असून पोलिसांनी ताबडतोब धडक कारवाई करावी, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तडीपार करा. MIDCला खंडानी मुक्त करा. रात्री गस्त वाढवा. या गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना राजकीय पाठबळ मिळतंय का असेही शंका यावेळेस व्यक्त केली जात आहे. यांच्यावर कारवाई झाली नाही तर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दत्ता पाटील सप्रे यांनी दिला आहे. काय नेमकं मागणी आहे? मागणी अशी आहे की ह्या नागापूर, बोलेगाव आणि MIDC परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली. त्यामुळं मी सर्व आपलं पत्रकार बंधूंना आज बोलवलं आणि मी या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी काही गोष्टी आपल्यासमोर मांडल्या. त्यात प्रामुख्याने ह्या भागातील होणाऱ्या चोऱ्या माऱ्या, होणारी गुन्हेगारी आणि ही संघटित गुन्हेगारी आहे. या भागात आतापर्यंत भरपूर काही गुन्हे झाले. या भागात खून झाले, दरोडे झाले, बऱ्याच गोष्टी घडल्या. आतापर्यंत आम्ही त्या संयमतेने घेतल्या. आता नागरिकांचा उद्रेक झालाय. या पुढच्या काळामध्ये बी आतापर्यंत हे गोष्टी जर थांबल्या नाहीत तर मी नागरिकांच्या वतीने फार मोठं आंदोलन करणार आहे. या तोफखाना पोलीस स्टेशन माझे प्रभाग नागापूर बोलेगाव माझा प्रभाग आहे. या MIDC याच्यामध्ये MIDC आणि तोफखाना हे दोन पोलीस स्टेशन येतात. या भागामध्ये सर्वात जास्त म्हणजे एक गुटखा विक्री होते, मावा विक्री होते. जास्त MIDCच्या भागामध्ये MIDCच्या प्लॉटमध्ये दारू विकली जाते. दारू आणि आपली हातभट्टी आणि देशी दारू यांची विक्री होते. टपऱ्यातून विक्री होते आणि नागरिक आणि महिलांना एवढा त्रास होतो. ह्या भागातील महिला असुरक्षित आहेत. त्यामुळे मला ही पत्रपरिषद घ्यावी लागली. तुम्ही गुन्हेगारीचा उल्लेख करतात. या गुन्हेगारांना काही राजकीय पाठबळ आहे? राजकीय पाठबळ आहे नाही आता हे तुम्ही शोधलं पाहिजे. आमचा आरोप आहे का हे गुन्हेगारी संपली पाहिजे. चौकात जे लोक रात्र 12 बसतात, दारू पिऊन धिंगाणा घालतात, महिलांना बाहेर पडणं मुश्किल झालंय. कमीत कमी ही गुन्हेगारी कुठेतरी थांबली पाहिजे. आणि बिगर नंबर प्लेटच्या गाड्यांमधून लोकांनी चेन स्कॅनिंग असेल, चोऱ्या माऱ्या होतात, हे होऊन जातं. स्थानिक नागरिक तक्रार देण्यासाठी जात नाही. स्थानिक नागरिक 100% तक्रार देण्यासाठी जातात, पण तिची दखल घेतली जात नाही. हे आमचं दुर्भाग्य समजतो आम्ही सर्व. आणि ह्या परिसराचा खरंच बिहारकडे वाटचाल चालली असं मला वाटतं. याबाबत काही वरिष्ठ पोलीस मी त्यावेळेस SP साहेबांशी भेट घेतलेली नाहीये, परंतु पुणे पोलीस स्टेशनशी माझा संपर्क असतो. कोणती घटना घडल्यानंतर ज्यावेळेस नागरिक आम्हाला संपर्क करतात त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशन संपर्क करत असतो. फक्त उत्तर देते, पाहतो, करतो, बोललं जातं, कृती काही होत नाही. पत्रकार परिषदेत तुम्ही वसुलीबाबत देखील आरोप केले, हे काय आहे? आता एक मिनिट, मी बोलण्यापेक्षा ज्यांचे 2 नंबर धंदे ना त्यांशी तुम्हाला मी एकदा बोलून घेतो आणि कोणत्या पोलिटिशियनला काय हप्ता आहे हे तुम्ही जे देतात ते सांगतील मी बोलण्यापेक्षा. ठीक.